हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज बॅक पार्टची कटिंग केली होती 38 साईजच्या. तर आता या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत, मार्किंग आणि कटिंग करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पॅटर्न ड्रॉ करून घेतले. शोल्डर मायनस हे या अगोदरच्या बॅक पार्टमध्येच आपण करून घेतले. कशा पद्धतीने चार्ट बघून मायनस करायचे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चॅनलवर अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर चला आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करणार आहोत. अगोदर मार्किंग करून घेऊ, त्यानंतर कटिंग करू. तर त्यासाठी हे मेजरमेंट आहे, यानुसारच आपण मार्किंग करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण शोल्डरची मार्किंग करणार आहे. तर शोल्डर आहे आपले 15 इंच. 15चं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे, म्हणजे 7.5 इंच मी इथं मार्किंग करते. त्यानंतर इकडनं गळा रुंदीची मार्किंग करते 2.5 इंच. त्यानंतर इथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला डाऊन जाणं कंपल्सरी आहे. स्केलने आपण लाईन ओढून घेऊ. इकडे देखील जॉईंट करून घ्यायची. त्यानंतर बघा, आपल्याला इथं छातीच्या लाईनसाठी आपल्याला इथं आर्महोलची मार्किंग करावं लागेल. त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल, चार्टनुसारच मार्किंग करावं लागेल. तर आपला फ्रंट आपला डीप आहे, बॅक पण आपला डीपच होता. तर बॅक आणि फ्रंटचं दोन्ही सेम मेजरमेंट येणार आहे. तर मी इथून तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. आपली चेस्ट किती आहे? 38. तर कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते. हे बघा, तर आपल्याला इथं 38/6 करायचं आहे. भागिले 6 त्याच्यात प्लस करायचं आहे आपल्याला 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती येईल? 6 इंचाच्या वरती म्हणजे 6.8 6.8 म्हणजे आपल्याला 6.5च्या वरती एक लाईन घ्यायचं आहे. बॅकला पण सेम आलं होतं, फ्रंटला पण सेम घेणार आहे. बघा, इथून डाऊन गेलो आहे, इथं आपल्याला टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग करायची आहे. हे बघा, इथं मार्किंग करते मी 6 इंचाची. 6.5च्या पुढे एक लाईन. हे बघा, इथं मार्किंग केली. स्केलने आपण आता सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आता छातीची मार्किंग करायची. तर छातीच्या मार्किंगसाठी आपल्याला इथं लूजिंग द्यायची नाही आहे, कारण हे आपलं ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलेलं ब्लाऊज आहे. म्हणजे आपण ब्लाऊजमध्ये ब्लाऊजवरून जे मेजरमेंट घेतो त्याच्यामध्ये लूजिंग ॲड करत नाही त्याच्यात, कारण ऑलरेडी लूजिंग ॲड असते. त्यामुळे आपण याच्यामध्ये लूजिंग ॲड करणार नाही. तर आपले चेस्ट किती आहे? 38/4 करायचे. तर किती येईल? 9.5. तर इथं मी 9.5 मार्किंग करते. शिलाई मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंच. समजलं? या अगोदरचे व्हिडिओ आपण जे डायरेक्ट बॉडी मेजरमेंटवरले होते, पण आता हा व्हिडिओ आपल्या ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतले त्यावरून आपण कटिंग करतो आहे. त्यानंतर बघा, आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, तेव्हा आपल्याला ब्लाऊजची उंची भेटेल. तर शोल्डर मायनस किती होतं आहे? तर आपण हे बघा, फ्रंटला किती होतं आहे? 2 इंच. तर आपले शोल्डर किती आहे? 15. त्यातून मायनस करायचं आहे आपल्याला 15 - 2. तर किती झाले? 13. तर भागिले 2 करायचं याला. तर किती आलं? 6.5. तर इथून आपल्याला 6.5 मार्किंग करायची. हे बघा, इथून मी अशा पद्धतीने टेप ठेवते. 6.5 मार्किंग करून घेते. छातीच्या लाईन पण सेम 6.5 मार्किंग करायची. हे बघा, इथे स्केलनी लाईन बनवून घ्यायची अगोदर. या लाईनचा सेंटर काढायचा. सेंटर वेट मार्किंग करायची. आता हा फ्रंट पार्ट आहे. तर हे बघा, या सेंटरपासून आतमध्ये 2 लाईन इतकं मार्किंग करायची. त्यानंतर आपल्याला स्केलने असे जॉईंट करून घ्यायचे इथं. त्यानंतर क्रॉसमध्ये मार्किंग करायची. बॅकला आपण 1 इंच केली, फ्रंटला आपण 1.5 इंच करणार का तर आपली चेस्ट 40च्या आत आहे. तर हे बघा, फ्रेंच कवने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. जसं आर्महोल आपला कशा पद्धतीने मॅच होतोय तसं. फ्रेंच कव. तर हे बघा, अशा पद्धतीने
आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे, जसं मॅच होतो आहे तसं. त्यानंतर बघा आपल्याला आता इथून जे मायनस झालेले शोल्डर आहे आणि हे शोल्डर इकडं 2.5 इंचाला आपण जे जॉईन केलं आहे ते क्रॉसमध्ये, आता ह्या क्रॉस लाईनचा सेंटर काढायचा आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर टेप बघा आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे सेंटर. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. तर पुढच्या गळ्याची मार्किंग करायची. पुढचा गळा किती आहे आपला 6.5 आहे. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपली, तर हे बघा शोल्डर टू अपेक्स आहे आपली 11 इंच. ते मी इथं 11.5 मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे 15 आहे तयार. तर आपण फ्रंटमध्ये 1.5 इंच प्लस करत असतो, त्यामुळे मी इथे 1.5 इंच म्हणजे 16.5 मार्किंग करून घेते. स्केलने सर्व असे बनवून घ्यायचे, लाईन देऊन घ्यायची अशा. त्यानंतर बघा आता इथे जेवढं मायनस झालं आहे सेम इकडं पण आपल्याला तेवढंच मायनस करायचं आहे. तर आपण चेक करून घेऊ किती मायनस होतं आहे आपलं. तर सेम तेवढं मायनस करायचं आहे इकडं. स्केलने आपण जोडून घेऊ ही मार्किंग. त्यानंतर बघा स्केल आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने. आता तुमचा गळा स्केलच्या लाईनच्या खाली जात असेल तर तो वरतून तुम्हाला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे इथे. तर आपला गळा स्केल आहे तरी आपल्याला मायनस करायचं आहे. आपल्या ही जी गळ्याची लाईन आहे ही जर आतमध्ये इथे राहिली असती तर आपण मायनस केलं नसतं, पण आता स्केलवर आहे तरी देखील मायनस करायचं आहे. तर किती मायनस करणार आहे 2 लाईन इतकं. तर हे बघा 2 लाईन इतकं असं मार्क करून घ्यायचे आणि आपण स्केलने जोडून घेणार. त्यानंतर बघा रेडी शोल्डरची मार्किंग करते. रेडी शोल्डर किती 2.5 आहे, 3.5 इंच मार्किंग करते. त्यानंतर बघा इथून आपलं जो आर्महोल ड्रॉ केला आहे त्यावर 2 लाईन इतकं इथं मार्किंग करायचे, कारण आपले शोल्डर हे सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. त्यामुळे 2.5 इंच जे शोल्डरची रेडी शोल्डरची मार्किंग केली तिथं आपण ते जॉईन करून घेतलं. त्यानंतर आता गळा रुंदी चेक करून घेते मी. तर गळा रुंदी 3 इंच, ते इथं सेम तेवढीच घेते. स्केलने आपण बॉक्स बनवून घेऊ. फ्रेंच कर्वने गळ्याचा आकार देऊन घेते. राऊंडच शेप आहे. त्यानंतर बघा आता आपण इकडे येणार आहोत. ते बघा इथं शोल्डर टू अपेक्सची मार्किंग केली. इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर आपल्या अपेक्स टू अपेक्स किती 7.5 इंच. तर 7.5चं निम्म किती झालं आपलं 4.5. हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि इथं चेक करायचं आपल्याला. तर किती 4.5. तर इथे मी 4.5 मार्किंग करते. आता इथे 4.5 केली त्यामुळे कमरच्या लाईनवर आपल्याला अर्धा इंच कमी करायची. मग इथे किती करणार मी, इथे 4.5 केली तर इथे मी 3.25 मार्किंग करते. स्केलने लाईन बनवून घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स आपल्या साईजनुसार घ्यायचा आहे. तर आपली साईज किती आहे 38 आहे. तर 38नुसार आपल्याला कमरचा टक्स घ्यायचा आहे. तर बघा हा टक्स चार्ट आहे. तर साईज किती 38. तर हे बघा इथे येतं आहे आपलं. तर आपल्याला किती घ्यायचं आहे टक्स, आर्महोलचा टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचाचा, कमरचा टक्स घ्यायचा आहे 3 इंच. तुमची जी साईज असेल त्या साईजचा टक्स घ्यायचा आहे तुम्हाला. तर इथं टक्स घेते मी 3 इंचाचा. तर हे बघा 3 इंचावर मार्किंग करते. स्केलने आपण इकडे असे जॉईन करून घेऊ. त्यानंतर ही जी लाईन आहे हिचे आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर अगोदर अशा पद्धतीने मार्किंग असा टेप ठेवू तिरपा. अगोदर एक सेंटर मार्किंग करू, पुन्हा एक अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे, पुन्हा एक सेंटर व मार्किंग करायची. पुन्हा तिथून कमरच्या लाईनपासून ते मधल्या सेंटरपर्यंत टेप ठेवून पुन्हा एक मार्किंग करायची. तर सर्वात खालच्या सेंटरपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचे. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचे. स्केलने आपण हे जोडून घेऊ.
त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने स्केलने जॉईन करायचे आहे बघा. तर पॉईंट बनत असेल थोडा शेप देऊन घ्यायचा आणि इथे एक लाईन इतका आतमध्ये असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपली 30, तर 30 भागिले 4 करायचं. तर किती 7.5. कमरमध्ये लुझिंग देत नाही आपण कुठल्याही प्रकारची. तर हे बघा 7.5 इंच मार्किंग करते. टक्स किती घेतला आहे 3 इंचचा. टक्स मायनस होणार आहे त्यामुळे टक्सची पण मार्जिन घ्यायची. तर टक्सची मार्जिन घेते, शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. स्केलने जॉईंट करून घेऊ. त्यानंतर इकडे बघा अशा पद्धतीने आपल्याला इकडे देखील फिटिंगच्या लाईनला जॉईंट करून घ्यायची आणि मार्जिनच्या लाईनला जॉईंट करून घ्यायची. तर झालं. आता आपल्याला ही लाईन चेक करायची. तर ही किती आपली 5 इंच आहे. तर ही देखील सेम आपल्याला तेवढीच पाहिजे. तर हे बघा टेप मी अशा पद्धतीने ठेवून घेते आणि आपण जशी मार्किंग केली तशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला चेक करायचे. हे बघ तर इथं 5 इंच येते. तर ही किती होती आपली 5 इंच. तर हे बघा इथं 5 इंच येते. तर पुन्हा एकदा मी इथून चेक करते. हे बघा तर राईट आपलं इथं 5 इंच येते. तर हे बघा इथं किती गॅप आहे आपला अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. हे बघा इथं अर्धा इंचाच्या वरती एक लाईन गॅप येतोय. तर सेम आपण इकडे तेवढाच घेणार आहे, त्याच्या डबल. किती इथं जेवढा आहे त्याच्या डबल इथं घेत असतो आपण. म्हणजे इथं अर्धा इंचाच्या वरती एक लाईन येते, इथं 1.25 इंच घेतला. त्यानंतर इथं अर्धा इंचाच्या वरती एक लाईन इथं जो आला आहे तो. त्यानंतर इकडे देखील सेम अर्धा इंचाच्या वरती एक लाईन स्केलने आपण जॉईंट करून घेऊ. इकडे देखील सेम. त्यानंतर इकडे बघा अशा पद्धतीने स्केल फिटिंगच्या लाईनला टच करून ठेवायची आणि ते असे मार्किंग करायचे. त्यानंतर आर्महोलचा टक्स किती आपला 1.5 इंचाचा. तर बघा अशा पद्धतीने 1.5 इंच छातीच्या लाईनवर ठेवायचं आहे आपल्याला टेप 1.5 इंच आणि जिथं मार्किंग होतंय तिथं मार्क करायचं आहे. त्यानंतर बघा 1.5 इंचाचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे. तरी अगोदर इकडनं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर सेम इकडनं देखील म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंचाचं. हे बघा इथं. त्यानंतर स्केलने इकडं अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊ. हे बघा तर हा टक्स थोडा बाहेर जाणार आहे आपला. तर हे बघा इथं चेक करायचं आहे हा किती 7 इंचचा आहे. तर सेम हा देखील तेवढाच पाहिजे, त्यामुळे इथं मार्किंग करून घेते मी. त्यानंतर बघा ही जी लाईन आपण अशी ड्रॉ केली होती ती थोडी पुढे वाढवून घेते आणि ही जी बाहेर गेलेलं मार्किंग आहे ती आपल्याला या लाईनला अशी पद्धतीने जॉईन करायची आहे. बघा इथं नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा इथं मी नवीन आर्महोलचा शेप देऊन घेते. दुसरा पेन घेतलाय. हे बघा नवीन आर्महोलचा शेप देऊन घेतला. आता बेसिक एवढी ड्राफ्टिंग झाली आता. तर हे बघा इथं आपल्याकडे आता लोअर चेस्टचं मेजरमेंट नाही. तर आपल्याला इथं बेल्ट किती तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. तर बेल्ट मला इथं हवा आहे 2 इंचाचा तयार, तर मी 2.5 इंच मार्किंग करणार आहे. तर हे बघा तर इथून अशा पद्धतीने टेप ठेवून 2.5 इंच मार्किंग करायची. तर हे बघा 2.5 इंच मार्किंग करून घेते. त्यानंतर इकडे देखील सेम तशीच मार्किंग करायची बेल्टसाठी 2.5 इंच. तुम्हाला जेवढा बेल्ट तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. स्केलने आपण हे जोडून घेऊ. तर दुसरा पेन घेते मी. तर हे बघा ही झाली आपली क्रॉस पट्टीची मार्किंग.
त्यानंतर बघा क्रॉसपट्टी आपली सरळ नसते, थोडी क्रॉसमध्ये असते, त्यामुळे मी असं वरती शेप देण्यासाठी मार्किंग केली 1.5 इंचावर आणि अशा पद्धतीने हे बघा मार्किंग करून घेते. झाले. त्यानंतर आपल्याला सेंटरचा देखील टक्स घ्यायचा आहे. तर हा टक्स कितीचा घ्यायचा आहे? 1 इंचचा. ते बघा इकडे 1 इंच अर्धा इंच दोन्ही बाजू मार्किंग करून घेतली आणि पूर्ण टक्स घेतला आहे 1 इंचचा. आता हे आपलं एवढं बेसिक ड्राफ्टिंग. तर आता आपल्याला इथं कटोरीचा आकार ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही मेजरमेंट चेक करायचं आहे. तरी हे किती आहे आपलं? 2.5 इंचाला 1 लाईन कमी. तर आपल्याला सेम तेवढंच घ्यायचं आहे. इथं 2.5 इंचाला 1 लाईन कमी. तर इकडं पण आपण सेम तेवढंच घेणार आहे, 2.5 इंचाला 1 लाईन कमी. हे बघा एवढंसं टक्स घेणार. त्यानंतर इथून 1 इंचावर मार्किंग करते मी गळ्याच्या साईडने. त्यानंतर बघा इथं आपल्याला चेक करायचं आहे. तर इथं आपलं किती येतं आहे? 3.25ला 1 लाईन म्हणजे 3.5च्या वरती 1 लाईन. तर इथं पण आपल्याला 3.5च्या वरती 1 लाईन इथं मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने स्केलने आपण जॉईन करून घेतले. त्यानंतर आपल्याला इथं आता कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी कटोरीचा शेप देऊन घेतला. आता तुम्हाला हे जरी मेजरमेंट इथं दिसत असलं पण आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे ते थोडं कमी जास्त होणार आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर बाकी आता एवढी ड्राफ्टिंग झाली. आता आपण कट करून घेऊ. तर हे बघा जसं मार्किंग केलंय तशीच कटिंग करायची. पुढचा गळा देखील कट करून घेते. त्यानंतर शोल्डरची मायनसवाली लाईन कट करते. फ्रंटचा आपण आर्म होल कट नाही करणार आहे, नंतर कट करू. त्यानंतर बघा इकडं फिटिंगची लाईन कट करते. आता आपण टक्स कट करून घेणार आहे. तर हे बघा टक्स कट करून घेते मी. त्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करणार आहे. ते बघा क्रॉसपट्टी कट करून घेते. त्यानंतर आपल्याला हा जो टक्स आहे हा मायनस करायचा आहे. ते बघा अशा पद्धतीने असं ठेवायचं आहे आपल्याला. आणि आर्म होल टच होतोय बघा, नवीन जो वेगळ्या पेननी केलेला आणि हा अगोदरवाला. तर आपण आता कट करून घेऊ आर्म होल. अशा पद्धतीने तर हे बघा आर्म होल कट झाला आहे, पण आपला कटोरीचा आकार थोडासा अनइवन दिसतोय बघा इथं. तर आपल्याला तो जॉईंट करून घ्यायचा आहे. ते बघा इथे मी असं जॉईंट करून घेते. तर आता अगोदर आपण हा टक्स देखील मायनस करणार आहे. अगोदर असं व्यवस्थित ठेवून हा टक्स पण मायनस करायचा आहे. हे बघा इथे टक्स पण मायनस करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला कटोरी आता कट करून घ्यायची. हे बघ तर ही आली आपली कटोरी. आता कटोरी वाढवायची कशी हे देखील तुम्हाला इथे मी दाखवून देते. ते बघा अशा पद्धतीने मी कटोरी ठेवून मार्क करून घेतली. हे बघा तर कटोरी आपली मार्क झाली. आता आपल्याला चहू बाजूने अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण का तर कटोरी जॉईंटसाठी. हे बघा इकडनं पण अर्धा इंच वाढवायचं आहे, इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे आयुक पट्टीसाठी. फक्त गळ्याच्या साईडने वाढवायचं नाही.
तर हे बघा असं तुम्ही जेवढं शिलाई मार्जिनमध्ये घेत असाल तशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे बघा. इकडे देखील खालून क्रॉसपट्टी अटॅच होणार आहे. त्यानंतर इकडे देखील सेम. हे बघा अशा पद्धतीने आता आपण वाढवून घेतले. पण आपल्याला हा जो टक्स आहे हा आपल्याला आतमधून घेऊन मार्क करायचा आहे. तर का, तर जेव्हा तुम्ही शिलाईत घेशाल तो तेव्हा जेवढा आहे तेवढा तयार होईल. त्यासाठी त्याला आतमध्ये इकडे मार्क करायचं आहे बघा. इथे कट करताना दाखवते तुम्हाला. हे बघा त्यानंतर हा मधला जो टक्स आहे तो कट करते अशा पद्धतीने. आता तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही टक्स थोडासा इथपर्यंत देखील घेऊ शकता. हे बघा इथे देखील घेऊ शकता. तर का, तर हे ब्लाऊजवरून घेतलेले माप आहे त्यामुळे याचे मेजरमेंट अशा पद्धतीने. जेव्हा तुम्ही प्रॉपर बॉडीवरून मेजरमेंट घेता तेव्हा तुम्हाला समजत असेल. आपण कटिंग बघतोच आहे, तर या कटिंगमध्ये आणि तुम्हाला प्रॉपर जी आपण ब्लाऊजवरून कटिंग करतो आणि बॉडीवरून ब्लाऊजची कटिंग करतो तर त्यामध्ये थोडा डिफरंट समजत असेल. तर अशा पद्धतीने आता आपल्या फ्रंटची पूर्ण मार्किंग कटिंग झाली. आता आपण बॅक, तर बघा हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर अगोदर आपण हा पार्ट अशा पद्धतीने ठेवणार आहे. बघा मार्किंग करून घेऊ जसं मार्क होतं आहे तसं. त्यानंतर क्रॉसपट्टी ठेवायची आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा इथे क्रॉसपट्टी ठेवून मार्किंग करून घेतले. आता आपण जसं मार्किंग आहे तशी कटिंग करू शकतो. तर अशा पद्धतीने आपली बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्टची मार्किंग झाली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.